श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय नमस्कार। आज दिनांक 3 जून। श्रीराम जय राम जय जय राम। परमार्थ कसा साधेल? नमस्कार। आज दिनांक 3 जून। श्रीराम जय राम जय जय राम। परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे, त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल? आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले असे म्हणायचे का? पोराबाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजेच मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीचच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसाच परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका तो आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फारच मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता येणे, दगदग सोडणे हाच खरा परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचेच नाव परमार्थ. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. महाराज इथे खऱ्या परमार्थाबद्दल इतकं सुंदर आपल्याला सांगतात ना. खरं तर आपण या ज्या मोहमयी दुनियेत अडकलोय, त्या मोहमयी दुनियेत आपल्याला कशाचं विस्मरण झालंय तर ज्याने मुळात ही माया निर्माण केली त्याचंच, त्या परमेश्वराचं. मग महाराज म्हणतात की तुम्हाला जर मायेत अडकायचंच असेल तर ज्याने ही माया निर्माण केली त्या परमेश्वराच्या मायेत अडका. पण असं खरंच होतं का? आपण आपल्या व्यवहारात, आपल्या विषयात इतके गुंतलेले असतो की आपण जेव्हा गुरुकडे जातो, परमेश्वराकडे जातो, त्यावेळी त्याच्याकडे ते विषयच मागतो. संसारात मला बायकोचं सुख मिळावं, लेकराबाळांचं सुख मिळावं आणि सर्व संसारिक सुख मिळावेत. पण ही खरी भक्ती नाही, हे खरं अनुसंधान नाही. कारण मग त्या विषयांपासून आपण सुटणार कसे?
त्याचप्रमाणे परमार्थ म्हणजे काय तर खरी मानसिक शांतता. आणि ही मानसिक शांतता आपल्याला केवळ त्या परमेश्वराच्या अनुसंधानानेच साधू शकते. परमार्थ हा खरं तर आपल्या स्वतःशीच करण्याचा अभ्यास आहे. आपल्या वृत्तीत होणारा बदल हाच खरा परमार्थ आहे. तो खरं तर जगाशी संबंधितच नाही. जगाच्या समोर तो जितका कमी येईल तितका तो आपल्यासाठी उत्तम. मानसिक शांतता लाभणं, आपल्या स्वभावात वृत्तीत स्थिरता येणं आणि त्याचप्रमाणे आपला पूर्ण कल हा आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीकडे लागणं, खरा आनंद निर्माण करणं हाच खरं तर परमार्थ आहे. जग काय म्हणेल याचा विचार करणं म्हणजे व्यवहार आणि माझा परमेश्वर काय म्हणेल याचा विचार करणं म्हणजेच परमार्थ. असा आनंद, निर्मळ आनंद तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.